शासनानं जो हा ग्रामपंचायतीमध्ये 50% घरपट्टी नळपट्टी बांधण्याचा जो प्रयोग लावलेला आहे, त्याच्यामध्ये काय करावं लागेल, शासनाने एक वाढीव मुदत म्हणून एक 15 दिवस, महिना किंवा मार्च 21पर्यंत मिळावी सर्व नागरिकांची माझ्यातर्फे विनंती आहे. आणि एवढं शक्य नाही की मुरुड हे मोठं गाव आहे किंवा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची ग्रामपंचायत आहे, एवढ्यांची घरपट्टी नळपट्टी 100 जरी माणसं बसविले तरी 10 जणांच्या पावत्या पडायला शक्य नाही. कारण की काय दिवसभर त्यांचा वेळ पाहून आणि आपल्याला वेळ देणं, आणि बरेच जण नोकरदार वर्ग इथं राहत असल्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा वाढीव पद्धतीनं ग्रामपंचायतमध्ये शासनाने मुदतवाढ द्यावी ही शासनाकडे विनंती करत आहोत. मुरुड वार्ड नंबर 2 मधून बोलत आहे की शासनाने ग्रामपंचायतला नळपट्टी किंवा घरपट्टी यात 50% सवलत दिलेली आहे. काही वर्ग नोकरदार मोलमजुरी करून खाणारे जे आहेत त्यांना वेळ भरणं शक्य नाही. त्यामुळे शासनाने यामध्ये कमीत कमी 15 दिवसाची सवलत देऊन मजूर वर्गाला व शासकीय सर्वसाधाऱ्यांना थोडं सहकार्य करावे. कमी काळात हे भरणं शक्य नाही. ग्रामपंचायतमध्ये इतकी गर्दी आहे, समोर आता यांनी लाईव्ह दाखवलेलं आहे. त्यामुळे शासनाला एक कळकळीची विनंती आहे सर्वांतर्फे की शासनाने यामध्ये एक 15 दिवसाची कमीत कमी सवलत देऊन सहकार्य करावे, नम्र विनंती. शासनाने जो ग्रामपंचायतला घरपट्टी व नळपट्टी 50% सवलत दिली आहे, त्याची मुदत कमीत कमी 15 ते 1 महिना करावी ही प्रशासनाला ग्रामपंचायत. तरी घरपट्टी नळपट्टी माझी थकीत आहे, तरी पण मला ती भरण्यासाठी मुदतवाढ 15 दिवसाची तरी द्यावी. शासनाने द्यावी असं वाटतंय का तुम्हाला? शासनाने मुदतवाढ द्यावी असं वाटतंय. माझ्या वडिलांपासूनचे 2001 पासूनचे घरपट्टी नळपट्टी आहे. भरण्यासाठी मला काही मुदत मिळाली तर बरं होईल.